10th क्वेश्चन आहे आपला. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 7 centimeter. इफ मेजर ऑफ आर्क ऑफ द सेक्टर इज 30 degree, 210 degree, 3 right angles. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर इन ईच केस. आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ दॅट सेक्टर काढायचं आहे. म्हणजे 30 degree असेल तर किती होणार, 210 degree असेल तर किती होणार, आणि 3 राईट अँगल्स. आता बघूया 3 राईट अँगल्सचं उत्तर कसं काढायचं आहे. आणि ज्या आपल्याला क्रमानुसार दिलेल्या आहेत क्वेश्चन्स, त्याच क्रमानुसार आपला आन्सर्स काढायचे आहेत. क्रोनॉलॉजिकलच काढायचं आहे. आपल्याला वाटलं म्हणून पहिला हा काढला असं करायचं नाही, क्रोनॉलॉजिकलमध्येच काढा. मग आपण फर्स्ट क्वेश्चन लिहून घेऊया. R is equal to 7 centimeter. Therefore, theta is equal to 30 degree, 210 degree, 3 right angles. Therefore, area of the sector. एरिया ऑफ द सेक्टर, हो, एरिया ऑफ द सेक्टर काढायला सांगितलेला आहे. मग फर्स्ट थीटा आपला किती आहे, 30 degree आहे. दिलेला गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. आता 1 by 1 थीटाचा प्रत्येक वेळेला नंबर बदलत जाणार आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला आन्सर येणार आहे. एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 degree इंटू पाया आर स्क्वेअर. लक्षात कसा ठेवायचा आहे एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ द सर्कल काय आहे, पाया आर स्क्वेअर आहे, तो लिहून घेतला. आणि आपल्याला काय लिहायचं आहे, कितीचा काढायचा आहे आपल्याला, तर तो आपल्याला कशावरनं कळणार आहे, आपला किती डिग्रीचा सर्कल आहे किंवा किती डिग्रीचं सेक्टर त्याच्यावरनं कळणार आहे. म्हणून थीटा अपॉन 360 degree इंटू पाया आर स्क्वेअर. चला भरूया. 30 अपॉन 360 इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7. 31 30, 30 12 360 किंवा 31 30, 32 60 झाले, बरोबर आलेले आहे 12. ओके, आता हा 7 गेला, इथे 22 राहिले, इथे 7 राहिला आणि इथे 12 राहिला. मग मी काय करते, 12 2ने डिवाईड करते 11 आणि इथे 2 6 12. मग आता इथे 7/6 फक्त राहिलेलं आहे आणि हा 11 राहिलेला आहे. म्हणजे काय झालं, 11 7 77 आणि 6 ॲज इट इज. मग मी लिहिलं देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर इक्वल टू 77/6 centimeter square. किंवा तुम्ही त्याला कन्वर्ट इंटू डेसिमल फ्रॅक्शन करू शकता. 6 1 6, 7मधून 6 गेले, 1 राहिले, 17 60 6 2 12, 17मधून 12 गेले, 5 राहिले, पॉईंट दिला म्हणजे 50 झाले. 6 8 48, 2 राहिले, 20 झाले, 6 3 18, 2 राहिले, आता 3 3 3 3 येत राहणार, म्हणून 12.83 centimeter square. आता सेकंडचं बघूया. थीटा इज इक्वल टू 210. एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू पाया 360 degree पाया आर स्क्वेअर. आता सेकंड टाईम तुम्ही हा फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालणार आहे. तुम्ही एकदा फॉर्म्युला लिहिलेला आहेत, आता गरज नाही आहे. पण तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी म्हणेन प्रत्येक वेळेला क्वेश्चन पेपर जेव्हा सोडवता आहात किंवा घरी जेव्हा प्रॅक्टिस करतात त्या प्रत्येक वेळेला फॉर्म्युलेस लिहा. म्हणजे ते 10 वेळा लिहून झाल्यानंतर तुमचे व्यवस्थित पाठ होतील, लक्षात राहतील. 210 अपॉन 360 इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7. 7 7 कट करून घेऊया. इथे किती होतील, 21 आहे. 3 7 21, 3 1 3, 3 2 60, 12. आता हा 7 49 होतील. आणि इथे बघूया किती राहत आहेत. 2 1 2, 2 1 2 आणि 2 6 12. किती राहिले, 11 इंटू 7 इंटू 7, 7 इंटू 7 49, 49 इंटू 11 करायचे. आन्सर इथं 539 अपॉन इथे किती राहिले, 6 राहिले, ते लिहून घेतलेले आहेत. देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू 539 अपॉन 6 centimeter square. किंवा त्याला कन्वर्जन करा 89.83 centimeter square. कोणतंही आन्सर लिहिलं तरीसुद्धा हरकत नाही आहे. आता बघूया
3 right angles means 90 degree plus 90 degree plus 90 degree is equal to 270. आता आपल्याला विचार कसा करायचा एकदा बघून घ्या तुम्ही. हा आपला सर्कल आहे, हे आपलं सेंटर आहे, हे सगळे काय आहेत, आणि त्याच्यामुळे किती झालेला आहे तो 270 झालेला आहे. आणि तो टीता आपल्याला तसा घ्यायचा आहे, किंवा आपण असं म्हणूया इथून हा अशा प्रकारचा आहे सर्कल, आणि आपल्याला ह्या भागाचा त्यांनी हा आणखीन एक राहिला ना, हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला हा भागाचा आपण ए बी सी डी असं म्हणूयात. आपल्याला त्यांनी हा ए सी डीचा काढायला सांगितलेला आहे, किंवा आपण म्हणूया सेक्टर ऑफ ओ ए सी डी असं त्याने आपल्याला काढायला सांगितलं. मग आपल्याला काय करायला लागेल, 3 राईट अँगल्स आहेत म्हणजे 90 प्लस 90 प्लस 90, हे नाही आहे, हे आहे. अशा प्रकारे विचार करू नका, अशा प्रकारे विचार करायचा आहे. टीता इज इक्वल टू 270 डिग्री. 3 राईट अँगल्स दिलेले आहेत म्हणजे आपल्याला प्लस करून दाखवायचं आहे. एरिया ऑफ द सेक्टर टीता अपॉन 360 डिग्री पाया आर स्क्वेअर. 270 डिग्री अपॉन 360 डिग्री इंटू 22 अपॉन 7 इंटू 7 इंटू 7. 7 7 कट केले मी इथे. त्याच्यानंतर इथे मी आता डायरेक्ट 9नी लावते. 9 1 9, 9 2 18, 9 3 27 आणि 9 4 36. 11 इथे 2. आता काय राहिलं, 3 इंटू 11 इंटू 7, किंवा मी म्हणते 7 3 21, 21 इंटू 11. आन्सर 231 डिवायडेड बाय 2 किंवा अपॉन 2. मग मी लिहिलं देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू 231 अपॉन 2 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आन्सर आलेला आहे 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण पाहूया 11वा क्वेश्चन. 11th question. The area of a minor sector of a circle is 3.85 centimeter square and the measure of its central angle is 36 degree. Find the radius of the circle. आपल्याला काय काय दिलेलं आहे, एरिया ऑफ अ मायनर सेक्टर दिलेलं आहे आणि टीताची व्हॅल्यू दिलेली आहे. रेडियस काढायला सांगितलेला आहे. एरिया ऑफ अ मायनर सेक्टर इज इक्वल टू टीता अपॉन 360 डिग्री पाया आर स्क्वेअर. पायाची व्हॅल्यू माहिती आहे, आरची व्हॅल्यू फक्त काढायची आहे. भरून घेतलेलं आहे 3.85 इंटू 36 डिग्री अपॉन 360 डिग्री इंटू 22 अपॉन 7 इंटू आर स्क्वेअर. असं करता येत नाही 3.85चं, म्हणून आपण त्याला कन्व्हर्जन करूया फ्रॅक्शनमध्ये. म्हणजे आन्सर काय 385 अपॉन 100. मग जे हे राईट हँड साईडला ते आपण लेफ्ट हँड साईडला करून घेऊया. म्हणजे काय होईल आपल्याला 385 अपॉन 100 इंटू 360 अपॉन 36 इंटू 7 अपॉन 22 इक्वल टू आर स्क्वेअर. आता आपण कटआउट करायला सुरुवात करूया. 0 0 कट करूया. 36 1 36 म्हणजे काहीच नाही राहिलं इथे. आता इथे काय 385 अपॉन 10 आणि इथे 7 अपॉन 22. तर आता आपण काय करूया, या दोघांना 11नी आपल्याला भाग लावता येतोय. 11 1 11 11 2 22. 11 3 33. 38 मधून 33 गेले, 5 राहिले. 11 5 35. 7 5 35. 5ने लावूया. 7 5 35 आणि 7 2 10. ओके. आता 7 इंटू 7 49. 2 इंटू 2
4 इक्वल टू आर स्क्वेअर. तुम्ही डायरेक्ट तुम्ही दोनदा आहे म्हणून एकदा सुद्धा लिहू शकता 7/2 किंवा 49/4 लिहून इक्वल टू आर स्क्वेअर करूया आणि मग त्याचा स्क्वेअर रूट काढूया आपण. 7/2 इक्वल टू आर. देअरफॉर 3.5 सेंटीमीटर इज इक्वल टू आर. म्हणजेच काय झालं, रेडियस इज अ 3.5 सेंटीमीटर.